2006 में मेरे डैड की जॉब चली गई थी बिकॉज वो पढ़े लिखे नहीं थे। ऐसा टाइम था वी आर नॉट एबल टू ईट फूड, घर पे खाना नहीं आता था। डैड हमारे लिए बाहर से खाने के लिए लेकर आते थे पार्ले जी की बिस्किट, हम उसको पानी के साथ खाते थे। मॉम ने मेरे पिछले 25 ईयर से गोल्ड का कुछ भी नहीं पहना था बिकॉज उन्होंने सब कुछ हमारे ऊपर इन्वेस्ट कर दिया था। आज मैं जो भी हूँ अपने मॉम डैड की वजह से हूँ। उन्होंने मुझे अच्छे से रखा, अगर मैं कुछ गलत कर भी रहा हूँ तो उन्होंने मुझे डांटा, उस जो भी चीज़ है वहाँ से निकाला। हाय, माय नेम इज जितेश देवरुखकर एंड आई एम एसोसिएटेड विद बिजगुरुकुल फ्रॉम पास्ट 3 years। आज मेरी जो भी ग्रोथ है ना, उसके पीछे रीज़न है मेरे मॉम एंड डैड, उनके ब्लेसिंग्स एंड बहुत सारे लोगों के ब्लेसिंग्स है। बताता हूँ क्यों। बिकॉज मेरे घर पे अर्न करने वाले एक ही पर्सन थे जो है मेरे डैड। ओके, तो 2006 में मेरे डैड की जॉब चली गई थी बिकॉज वो पढ़े लिखे नहीं थे। ओके, सो जो जॉब पे कर रहे थे तो वहाँ पे जो रिप्लेसमेंट होता है तो उस रिप्लेसमेंट की वजह से डैड को जॉब से निकाल दिया गया था। फ्रॉम 2006 टू 2021 लाइक मिडिल क्लास नहीं बोल सकते हो, लोअर मिडिल क्लास, बिकॉज बहुत सारी चीज़ें फेस करी उसके अंदर। हम रेंट पे ही, अभी भी रेंट पे है, बट फ्रॉम पास्ट 25 ईयर्स हम रेंट पे है। एंड तभी लाइक ऐसा टाइम था कि लाइक वी आर नॉट एबल टू ईट फूड, घर पे खाना नहीं आता था। एंड अप्रैल और मई मंथ के टाइम लाइक अगर हम लाइट बिल नहीं पे कर रहे तो वो कट करके जाते थे। एंड लिटरली हमने 2 महीने वैसे निकाले। एंड डैड हमारे लिए बाहर से खाने के लिए लेकर आते थे पार्ले जी की बिस्किट, एंड हम उसको पानी के साथ खाते थे। ओके, ये स्टोरी लाइक मुझे देखकर ऐसा लगेगा नहीं कि आपको होगा, बट ये रियलिटी है। हमने ये सारी चीज़ें फेस करी थी तभी। एंड उसके बाद डैड की जॉब चली गई तो मेरे मॉम को काम करना पड़ा। मॉम भी पढ़े लिखे नहीं थी, तो मॉम के पास ऑप्शन क्या था कि दूसरों के घर पे जाना है एंड खाना बनाना है, बर्तन घिसना है एंड कपड़े धोने हैं। तो ये सारी चीज़ें हमने लाइक मैं बचपन से सारी चीज़ें देखते आ रहा था। ओके, सो मुझे पता चल गया था कि कभी मुझे अपने मॉम और डैड से कभी कोई चीज़ें नहीं मांगनी है। ओके, क्योंकि अगर वो सिचुएशन मैं देख पा रहा हूँ तो मैं कोई चीज़ों के लिए ज़िद नहीं कर सकता। बट उनकी एक ज़िद थी कि वो कैसे भी करके हमें पढ़ाएंगे, मुझे और मेरे सिस्टर को। डैड का जॉब बिल्कुल नहीं था, तो मॉम काम पे जा रही थी, तो मॉम को सैलरी हुआ करती थी 2000 या 2500, ऐसी ऐसी इनकम आती थी। तो उसी इनकम में मम्मी घर भी चलाती थी, साथ में फीस भी भरती थी। कभी कभी डैड किसी से उधार लेते थे, मॉम भी उधार लेती थी। ऐसा सिलसिला चलते आया 2021 तक। मुझे और लिटरली बताओ, मुझे ना स्टडी में इतना इंटरेस्ट नहीं था। भले ही मैं सिचुएशन देख रहा हूँ, बट मेरा दिमाग नहीं चलता था स्टडीज़ में। ओके, बट एक था कि मॉम डैड अगर मेरे लिए इतना कर रहे तो एनी हाउ मुझे करना ही पड़ेगा अपना ग्रेजुएशन कंप्लीट। तो मैंने अपना ग्रेजुएशन कंप्लीट करा बीकॉम इन 2017। एंड उसके बाद सेम जो एक मिडिल क्लास माइंडसेट होता है कि मैं जाऊँगा जॉब पे, मुझे 15-20 हज़ार की सैलरी मिल जाएगी एंड फिर धीरे धीरे मैं अच्छा कमाने लग जाऊँगा। 4-5 साल के बाद मेरी 50,000 की सैलरी हो जाएगी, फिर मैं अपने लिए घर लूँगा। ये एक माइंडसेट था मेरा। बट जब मैं जॉब पे जाने लगा, मैंने देखा बाहर की दुनिया, क्योंकि मेरे मॉम डैड ने, भले ही घर पे पैसे नहीं है, उन्होंने मुझे एट द एज ऑफ 23 जब मेरी ग्रेजुएशन कंप्लीट हुई, उन्होंने मुझे कोई काम नहीं करने दिया। मैं बोलता था कि मुझे जाने दो, बट दे वाज लाइक कि नहीं, हमसे जो भी होगा हम करेंगे, बट तू कहीं नहीं जाएगा। ओके, तू तेरे पढ़ाई पे फोकस कर। पढ़ाई पे फोकस करा। एंड अब आप खुद सोचो कि लाइक बीकॉम कंप्लीट करने के बाद एक पर्सन को क्या ही जॉब मिल जाएगा। ओके, क्या ही इनकम मिलेगी। बट स्टिल मुझे इंटरेस्ट नहीं था सेल्स में, ना ही मुझे इंटरेस्ट था फील्ड वर्क में, बट मुझे वो सारी चीज़ें करनी पड़ी। ग्रेजुएशन का रिजल्ट आने के पहले मैंने एक जॉब ज्वाइन करा जहाँ पे मेरी सैलरी थी ओनली 6000। ओके, तो 6000 के बाद मैंने सोचा चलो अभी कुछ कोर्स कर लेते हैं, जो कि टैली होता है, टाइपिंग होता है, तो ये सारे कर ली मैंने सोचा अब मुझे अच्छी जॉब मिलेगी। तो मैंने दूसरी जॉब ज्वाइन करी, वहाँ पे मुझे 10,000 सैलरी थी। ओके, फिर वहाँ पे मैंने 9 मंथ समथिंग काम करा। पता चला कि यहाँ पे भी कुछ नहीं हो रहा, क्योंकि पता चल रहा है ना कि मैं डेली जा रहा हूँ, वही चीज़ कर रहा हूँ, एंड कुछ एक्साइटमेंट है ही नहीं, कुछ नया करने के लिए है ही नहीं। सो फिर मैंने वो भी जॉब क्विट करा। फिर मैं फील्ड वर्क में गया, फाइनेंस में गया, वहाँ पे भी काम करा। एंड वहाँ पे काम करते करते फर्स्ट ही मंथ में मुझे बोला गया कि तू स्कूटी बाय कर ले, ताकि तू फील्ड वर्क पे है तो तेरे लिए वो काम आएगी। तो मैंने स्कूटी बाय कर ली किसी के कहने पे। ओके, एंड मेरी जो इनकम आ रही थी मंथली वो थी 11,000 रुपीज़। अब 11,000 में से मेरे 2,500 जा रहे थे EMI के लिए। ओके, बट वहाँ पे भी 1 साल काम करते करते मुझे ऐसा लग रहा था कि ये मेरे लिए नहीं है। और जो मैंने सिचुएशन देखी है मेरे फैमिली की, मुझे नहीं लगता कि इतने पैसों से मैं कुछ कर पाऊँगा अपने घर वालों के लिए या मेरे लिए। तो फिर वहाँ से ना लाइक एक सबसे बड़ा डिसीजन होता है लड़कों के लाइफ में कि अगर वो 25 एज तक आ चुका है तो वो जॉब कैसे क्विट करे। तो वो टाइम मेरे लिए बहुत टफ था। एंड मुझे नहीं पता था कि मैं जॉब क्विट करने के बाद क्या करूँगा, बट
इतना पता था कि मैं कुछ तो भी अलग करूँगा, मुझे ऑनलाइन एंड ऑल ये कुछ भी नहीं पता था, बट मैंने वो जॉब क्विट करी एंड क्विट करने के बाद मैंने बहुत सारी रिसर्च करी, लाइक मोबाइल पे बैठा रहता था, कुछ ना कुछ देखते रहता था, बहुत अलग अलग चीज़ें ट्राई करी, लाइक मीशो हो गया, फिर एक ऐप था उसके ऊपर मैंने काम करा, बट इनकम उतनी नहीं थी। बट ऐसे ही चीज़ों को सर्च करते 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 मुझे एक दिन पता चला बिज़ गुरुकुल के बारे में। ओके, एंड बिज़ गुरुकुल में जब मैंने एंटर किया तो मैंने 2020 में अपनी जर्नी स्टार्ट करी थी, अप्रैल मंथ में। बिज़ गुरुकुल स्टार्ट हुआ था मार्च में एंड मैंने अप्रैल मंथ में स्टार्ट करा था। एंड बहुत सारी चीज़ें उसके अंदर भी देखी, अप्स एंड डाउन, बिकॉज ऑब्वियसली हर जगह मेहनत तो लगती है। तो फर्स्ट ईयर में लाइक आई वॉज अर्निंग लाइक बहुत ही कम अमाउंट थी, बट मैंने देखा कि बहुत लोग अच्छा रिजल्ट्स क्रिएट करे, तो मैंने अपने लर्निंग पे फोकस करना स्टार्ट करा, बहुत सारी चीज़ें इम्प्लीमेंट करी एंड धीरे धीरे रिजल्ट्स आना स्टार्ट हुआ। एंड उसके बाद जो चेंजेस आए मेरे लाइफ में बहुत ही लाइक अनबिलीवेबल था मेरे लिए, बिकॉज जैसे मैंने बताया मॉम डैड पढ़े लिखे नहीं हैं, उनके पास जो जो चीज़ें थी उन्होंने सब दे दी, जो जो था सब कुछ दे दिया था। लाइक मॉम ने मेरे पिछले 25 ईयर से गोल्ड का जो लाइक कोई भी चीज़ होता है ना, लाइक ईयर रिंग्स एंड ऑल, वो कुछ भी नहीं पहना था, बिकॉज उन्होंने सब कुछ हमारे ऊपर इन्वेस्ट कर दिया था। ओके, तो लाइक मुझे वो एक था कि लाइक मैं अपने मॉम के लिए वो करूँ करके, तो वो एक मेरे ड्रीम लिस्ट में था कि मैं अपने मॉम के लिए एक गोल्ड मंगलसूत्र बाय करूँगा। एंड लास्ट ईयर ही मैंने वो बाय किया। एंड बाय करने के बाद लाइक जो मैंने उनकी खुशी देखी ना, वो बहुत ही नेक्स्ट लेवल थी एंड सबसे बेस्ट डे वो था। एंड सेम डैड के लिए भी मैंने गोल्ड चेन बाय किया, क्योंकि वो ऐसा नहीं था कि मुझे उनको दिखाना है कि मैं लाइक आपके लिए ये कर सकता हूँ, बट वो जो चीज़ें मैंने देखी थी कि उन्होंने इतना सब कुछ सेक्रीफाइस किया, तो लाइक एक रिस्पॉन्सिबिलिटी, एक फ़र्ज़ था मेरा कि लाइक मैं भी उनके लिए कुछ करूँ। ये गोल्स मैंने कंप्लीट किए अपने। एंड एक चीज़ थी कि जो एनवायरनमेंट में मैं रह रहा था बचपन से, क्योंकि इतने पैसे नहीं थे कि हम अच्छे जगह पे जाके रहे, ठीक है, तो वहाँ के जो लोग थे ना, उन्होंने मुझे छोटे से बड़ा होते देखा, उन्होंने देखा कि मॉम डैड को इतने प्रॉब्लम्स है एंड फिर भी ये लड़का इतना अच्छी मतलब उसके दोस्त बुरे, लेकिन ये फिर भी अच्छा ही रहे, अपने पेरेंट्स का जो ट्रस्ट है वो कभी ख़राब नहीं करता, लाइक तोड़ता नहीं। क्योंकि मैंने स्टार्टिंग में बोला था कि आज मैं जो भी हूँ अपने मॉम डैड के वजह से हो, उन्होंने मुझे अच्छे से रखा, लाइक हर एक चीज़ों पे, लाइक अगर मैं कुछ गलत कर भी रहा हूँ तो उन्होंने मुझे डांटा एंड वहाँ से उस जो भी चीज़ है वहाँ से निकाला। ओके, तो आज लाइक मैं उस एरिया में नहीं रहता हूँ, बट मैंने क्या किया कि मैं अपने मॉम डैड को एक अच्छे प्लेस पे लेकर गया एंड आज भी रेंट पे हूँ, बट मैं अच्छे प्लेस पे हूँ। वहाँ पे आई एम पेइंग 9,500 रुपीज़ रेंट, एंड जहाँ पे मेरी एक टाइम पे सैलरी थी जो लास्ट सैलरी दैट वाज 11,000। तो मेरे मॉम डैड को बहुत ही प्राउड फील होता है इन सारी चीज़ों को देखकर। एंड जो उस एरिया में मेरे डैड आज भी जाते हैं, क्योंकि 20 साल से वहाँ पे थे, तो उधर के लोग आज मेरे मॉम एंड डैड को बोलते कि आप लड़का अगर हो तो आपके लड़के जैसा हो। आई एम वेरी वेरी थैंकफुल टू बिज़ गुरुकुल, उनके वजह से आज ये सारे चेंजेस आए मेरे लाइफ में एंड आई एम रियली ग्रेटफुल फॉर डैट। थैंक यू। मला 101% माहिती आहे की तुम्ही या स्टोरीमधून खूप सारी गोष्ट रिलेट केली असेल की हा व्यक्ती आमच्यासारखाच आहे, कुठे ना कुठे अशी गोष्ट आहे जी हा व्यक्ती फेस करत होता आणि आज ती गोष्ट आम्हीसुद्धा फेस करतो आहे। सो आज मी तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे ज्या अपॉर्च्युनिटीने माझी लाईफ चेंज केली आणि डेफिनेटली ती तुमची पण लाईफ चेंज करणार आहे। बट त्याआधी अजून थोडेफार अचिव्हमेंट्स मी माझे शेअर करेल तुमच्यासोबत, जेणेकरून तुम्हाला अजून थोडं मोटिवेशन भेटेल की हां बाबा, की ऑनलाईनमध्ये एवढा पॉवर आहे की त्या अपॉर्च्युनिटीमुळे तुम्ही काय काय तुमच्या लाईफमध्ये अचीव्ह करू शकता जे आतापर्यंत तुम्ही अचीव्ह नाही केलं आहे। 2,000 लोकांना करिअर गायडन्स प्लस मराठी मेंटरशिपमध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट्स, माझ्या जीवनातला सगळ्यात पहिला आयफोन परचेस केला मी, माझ्या जीवनातला सगळ्यात पहिला माझा लॅपटॉप परचेस केला मी, माझ्या जीवनातला सगळ्यात पहिला इंटरनॅशनल ट्रिप केला मी, 4 इंटरनॅशनल ट्रिप दुबई, व्हिएतनाम, थायलंड, सिंगापूर, ते पण फ्री आणि फुल्ली स्पॉन्सर्ड। आणि सगळ्यात मेन गोष्ट, मोबाईलच्या मदतीने मी घरात बसून 87 लाख प्लसची इन्कम जनरेट केली आहे। हे सगळं झालं माझं प्रोफेशनल अचिव्हमेंट। जर पर्सनल अचिव्हमेंटबद्दल सांगायचं झालं तर माझ्या मम्मीने गेल्या 25 वर्षापासून गोल्डचं काहीच घातलं नव्हतं। सो मी माझ्या मम्मीला फर्स्ट टाइम गोल्डचं मंगळसूत्र गिफ्ट केलं, माझ्या पप्पांना गोल्डची चेन गिफ्ट केली आणि त्यानंतर अजून घरात खूप सारी गोष्ट जसं AC, बेड झालं, TV झालं, अशी सगळी गोष्ट मी हळूहळू अचीव्ह केली। आणि सगळ्यात मेन अचिव्हमेंट माझ्या लाईफची 25 वर्ष रेंटच्या रूमवरती राहून, ते सगळ्या मिडल क्लास व्यक्तीचं एक स्वप्न असतो की आपलं एक स्वतःचं घर असो। सो मी या प्लॅटफॉर्मच्या मदतीने एक स्वतःचं घरसुद्धा बाय केलेलं आहे, तो पण मुंबईसारख्या शहरामध्ये, ते पण 2 BHK। हे फक्त आणि फक्त पॉसिबल झालं आहे
ऑनलाईन ऑपॉर्च्युनिटीमुळे, ऑनलाईन डिजिटल स्किल्समुळे. हा व्हिडिओ बघणाऱ्या खूप लोकांची सिच्युएशन आजही तशीच असेल जशी काही वर्षापूर्वी माझी होती. कदाचित तुम्ही स्टुडंट असाल, जॉब करत असाल, हाऊसवाईफ असाल किंवा स्वतःचा बिझनेस करत असाल. पण जर आतून तुम्हाला असं वाटत असेल की मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, पण सुरुवात कुठून करू हे समजत नाहीये, तर बिलीव्ह मी सुद्धा याच फेसमधून गेलोय. हे सगळं पॉसिबल झालेलं आहे फक्त आणि फक्त डिजिटल स्किल्स आणि ऑनलाईन ऑपॉर्च्युनिटीमुळे. आजच्या काळात डिजिटल स्किल्स असणं हे खूप जास्त महत्त्वाचं झालं आहे. जर तुम्ही बघत असाल, आजच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये स्पेशली लोकांना जॉब नाही भेटत आहे. लोकं डिग्री करून बसलेत, लोकं इंजिनिअरिंग करून बसलेत, डिप्लोमा करून बसले, बट लोकांना जॉब नाही भेटत आहे. का? कारण त्यांच्याकडे एक अशी स्किल्स नाही आहे, ज्या स्किल्समुळे त्यांना इन्कम जनरेट करता येईल. आणि त्या स्किल्समुळे आज मी माझ्या जीवनात एवढी सगळी गोष्ट अचीव्ह करू शकलो आहे. तुम्हाला इंग्लिश येतं की नाही येतं ते सुद्धा मॅटर नाही करत. फक्त आणि फक्त तुमच्याकडे दिवसातून 1 ते 2 तास असला पाहिजे आणि तुमचा मोबाईल आणि तुमचा इंटरनेट असला पाहिजे. मी सुद्धा असं स्टार्ट केली होती माझी जर्नी एका मोबाईलने आणि आज या लेवलला मी पोहोचलेलो आहे. आता तुमचं क्वेश्चन असेल, जितेश चल तू तुझी स्टोरी तर सांगितली, बट नेमकं आम्ही कसं करू जसे आमची पण लाईफ तुझ्यासारखी चेंज होईल. सो फर्स्टली आपण समजून घेऊया की फ्रीलान्सिंग म्हणजे काय. फ्रीलान्सिंग म्हणजे जॉब न करता तुम्ही तुमच्या स्किल्सला वापरून क्लायंटसाठी काम करता आणि त्या बेसिसवरती क्लायंट्स तुम्हाला पैसे पे करतो. सेकंड ऑप्शन आहे जॉब. जर तुमचा इंटरेस्ट फ्रीलान्सिंग नसेल आणि तुम्हाला जॉब करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कुठलीही डिजिटल स्किल शिकून जॉबही करू शकता. आणि बिझगुरुकुल आता आपल्याला करिअर ऑप्शन पण देतो. जर तुम्ही स्किल शिकता या प्लॅटफॉर्मवरून तर बिझगुरुकुल तुम्हाला जॉब सुद्धा प्रोव्हाइड करतो. म्हणजे जर तुम्ही स्किल शिकता तर तुम्हाला इकडे तिकडे जॉब शोधायचीही गरज लागणार नाही. त्यानंतर येतो ऑनलाईन बिझनेस. जर तुमचा इंटरेस्ट असेल की मला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे, जसं ड्रॉप शिपिंग झालं, प्रिंट ऑन डिमांड झालं, स्वतःची तुम्हाला डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओपन करायची, तर असे खूप सारे मल्टिपल ऑप्शन्स असतात. हे सुद्धा तुम्हाला बिझगुरुकुलमध्ये शिकवलं जातं. आणि लास्ट ऑप्शन आहे ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय? ॲफिलिएट मार्केटिंगचा सिंपल मिनिंग आहे रेफर अँड अर्न. जर तुम्ही कुठल्याही प्रोडक्टला रेफर करता तर त्याच्यावरली कंपनी तुम्हाला त्याच्यावरती कमिशन देते. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं. आज असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. जर तुम्हाला अजून एक छोटासा एक्झाम्पल देऊ तर तुमच्या फोनमध्ये गुगल पे, फोनपे असेल, त्याच्यात सुद्धा रेफर करायचा ऑप्शन आहे. तसंच बिझगुरुकुल तुम्हाला ऑप्शन देतो की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरचे डिजिटल प्रोडक्ट जे आहेत त्यांना तुम्ही रेफर करून 50 to 60% कमिशन अर्न करू शकता. सो ऑपॉर्च्युनिटी काय हे तर आपल्याला समजलं, बट मनामध्ये सगळ्यात जास्त मोठी भीती असते ती आहे की प्लॅटफॉर्म लीगल आहे की नाही, सेफ आहे की नाही, हा ना. तर तुम्हाला एक सिंपल भाषेत सांगतो की बिझगुरुकुलला 6 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि 6 वर्षामध्ये खूप सारे मोठे माइलस्टोन अचीव्ह केलेले आहेत स्वतः बिझगुरुकुल या प्लॅटफॉर्मने. आज बिझगुरुकुलला भारतीय उद्योग रत्न अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे. बिझगुरुकुल MCA गव्हर्नमेंट वेबसाईटच्या अंडर रजिस्टर सुद्धा आहे. सो हा प्लॅटफॉर्म टोटली लीगल आणि सेफ आहे. सो याच्यासमोर हा सगळ्यात मोठा एक्झाम्पल बसला आहे ज्या पर्सननी याच प्लॅटफॉर्ममुळे आज आपल्या लाईफमध्ये एवढे सारे चेंजेस आणलेत. सो हा प्लॅटफॉर्म टोटली लीगल आणि सेफ आहे. पण आता जो प्रश्न राहिलेला आहे तुमच्या मनामध्ये ते आहे की जितेश, पण नक्की आपल्याला इथे काम काय करायचं आहे, माझी अर्निंग कशी होणार? सो तुम्हाला मी सांगितलं होतं स्टार्टिंगला की आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं फ्रीलान्सिंग झालं, ऑनलाईन बिझनेस झालं, जॉब झालं किंवा ॲफिलिएट मार्केटिंग झालं. हे तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहे. फ्रीलान्सिंगमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही फेसबुक ॲड्सबद्दल शिकता, ठीक आहे. फ्रीलान्सिंगमध्ये फेसबुक ॲड्सबद्दल शिकलात आणि तुमच्याकडे क्लायंट्स आले तर क्लायंटसाठी तुम्ही काम केलात. महिन्याला जर तुम्ही 4 ते 5 क्लायंटसोबत तरी काम करता तरी तुम्ही ॲज अ बिगनर 40 ते 50,000 रुपयाची अर्निंग करू शकतात. आता तुमचा प्रश्न असेल, बट फ्रीलान्सिंग करायची कशी? मी स्किल्स तर शिकणार. सो त्यासाठी पण आपल्याकडे वेगळा एक ट्रेनिंगचा सेक्शन आहे जिकडे तुम्ही स्किल्स शिकून झाल्यानंतर फ्रीलान्सिंगची पण वेगळी स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग असते. त्यानंतर येतो की जितेश आता मला फ्रीलान्सिंग नाही करायचं, मला जॉब करायचा आहे. सो जॉबसाठी पण जसं मी सांगितलं बिझगुरुकुलने करिअर ऑप्शन ठेवलेलं आहे. तुम्ही कुठलीही स्किल शिका. आपल्याकडे मल्टिपल स्किल्सचे ऑप्शन आहेत. कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, फेसबुक ॲड्स, गुगल ॲडसेन्स, AI बद्दल स्किल्स आहेत. तुम्ही कुठलीही स्किल शिका. स्किल शिकून झाल्यानंतर तुमच्याकडे जॉबचा सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहे. तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे, तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये जॉब करायचा आहे, तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जॉब करायचा आहे, ते पण सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर येतो ऑनलाईन बिझनेस. जर तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे जॉब करण्यामध्ये पण किंवा फ्रीलान्सिंग करण्यामध्ये पण, तर तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःचा ऑनलाईन बिझनेस करू शकता. आज बिझगुरुकुलमध्ये असे किती सारे लोक आहेत ज्या लोकांनी स्वतःचे ऑनलाईन बिझनेस सुद्धा स्टार्ट केले आहे. कोणी स्वतःचा स्टुडिओ ओपन केला आहे, कोणी स्वतःची सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी ओपन केली आहे, कोणी स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओपन केली आहे, तर कोण वेगवेगळ्या आउट ऑफ इंडियाच्या क्लायंटसोबत वर्क करतोय जे लोक डॉलर्समध्ये अर्निंग करतात. आणि हे फक्त आणि फक्त पॉसिबल आहे या प्लॅटफॉर्मवरती. कारण या प्लॅटफॉर्मवरती फक्त असं नाही की तुम्ही स्किल शिकायला स्टार्ट केलात आणि स्किल शिकून झाल्यानंतर काय करायचं हे पुढे माहीतच नाही. इकडे तुम्हाला सगळी गोष्ट स्टेप बाय स्टेप गाईड केली जाते जोपर्यंत तुमची अर्निंग स्टार्ट होत नाही तोपर्यंत. त्यानंतर लास्ट पार्ट येतो अर्निंगचा, तो आहे ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू आज लोक लाखो कमवतात आहे, कोणी करोडो सुद्धा कमवलेले आहेत. बिझगुरुकुलमध्ये असे खूप सारे मुलं आहेत जे आज खूप सारे इन्कम जनरेट करतात ॲफिलिएट मार्केटिंगमुळे. आणि तो एक्झाम्पल मी पण तुमच्या समोर आहे. आज महाराष्ट्राचा मी
टॉप 3मध्ये येणारा मुलगा आहे, ज्याने ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू खूप चांगली अर्निंग केलेली आहे. अर्निंग तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दिसतच असेल. 87 लाखपेक्षा जास्तची अर्निंग मी आतापर्यंत केलेली आहे प्लॅटफॉर्ममधून. कारण या प्लॅटफॉर्ममध्ये फक्त स्किल शिकवली जात नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला प्रॉपर ट्रेन केलं जातो. मेंटली तुम्हाला खूप प्रिपेअर केलं जातं. तुम्हाला खूप सारी अशी पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली जाते, ज्यामुळे तुम्ही काम करण्यामध्ये तुम्हाला अजून इंटरेस्ट येतं, एक्साइटमेंट येते. कारण तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, आजच्या काळामध्ये आपल्या लाईफमध्ये आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन्स खूप आहे. त्यासाठी तुम्हाला पाहिजे एक चांगलं एन्व्हायरमेंट, आणि या प्लॅटफॉर्ममुळे आज मला खूप चांगलं एन्व्हायरमेंट भेटलं. आज मला खूप चांगले चांगले फ्रेंड्स भेटलेत, खूप चांगले चांगले असे लोक भेटले ज्यांचा माइंडसेट ग्रोथ माइंडसेट आहेत. जे लोक फक्त ग्रोथबद्दल डिस्कस करतात, निगेटिव्ह गोष्ट नाही बोलत. त्यांच्यासोबत राहून राहून माझा सुद्धा माइंडसेट चेंज झाला आणि आज हे रिझल्ट्स मी क्रिएट करू शकतोय. आणि हा सेम ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही जेव्हा अशा एन्व्हायरमेंटमध्ये याल, तुमचाही माइंडसेट चेंज होईल. तुम्हालाही असं वाटेल की आता मी अशा जागी आले जिथून माझ्या लाईफमध्ये खूप सारी गोष्टी चेंज होणार आहे. सो हे सगळे तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फ्रीलान्सिंग, जॉब, ऑनलाईन बिझनेस आणि ॲफिलिएट मार्केटिंग. सो तुमचा क्वेश्चन असेल की हे मला स्किल शिकायचं आहे, बट आपण कसं स्टार्ट करणार? सो बिझगुरुकुलने इथे वेगवेगळे पॅकेजेस ठेवलेत, ज्या पॅकेजेसच्या मदतीने तुम्ही डिजिटल स्किल शिकू शकता. तो फर्स्ट पॅकेज आहे आपला ट्रॅफिक मास्टरी, त्यानंतर आहे इन्फ्लुएन्स मास्टरी, त्यानंतर आहे फायनान्स मास्टरी, आणि त्यानंतर आहे जो सगळ्यात हायली रिकमेंडेड पॅकेज आहे तो आहे बिझनेस मास्टरी. तो ट्रॅफिक मास्टरीमध्ये तुम्हाला हे सगळे स्किल्स शिकायला भेटणार आहे. त्यानंतर तो इन्फ्लुएन्स मास्टरीमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे स्किल्स भेटणार आहे. आफ्टर दॅट येणार आहे फायनान्स मास्टरी, आणि फायनान्स मास्टरीमध्ये तुम्हाला हे सगळे स्किल्स शिकायला भेटणार आहे. आणि लास्ट आहे बिझनेस मास्टरीमध्ये तुम्हाला हे सगळे स्किल्स शिकायला मिळणार आहेत. आतापर्यंत तुम्हाला मी जे पण गोष्ट शेअर केली आणि एवढे सारे ऑनलाईन ऑपॉर्च्युनिटीज सांगितले, तर ऑफकोर्स त्यासाठी काही ना काहीतरी चार्जेस असणारच, त्यासाठी काहीतरी फीस असणारच. बिकॉज बघा, कुठलीही गोष्ट आजच्या टायमाला फ्री नाही भेटत. जर ती फ्री आहे तर त्याची काही व्हॅल्यू नाही. कारण जर आज तुम्ही हा व्हिडिओ बघतायत ना, तर ऑलरेडी तुम्ही असे 10 ते 100 व्हिडिओ यूट्यूबवरती बघून झाले असतील, जिकडे तुम्ही खूप वेगळे स्किल्स एक्सप्लोर केले असतील. जर नाही केले असेल तर मी तुम्हाला सजेस्ट केलं तुम्ही एक्सप्लोर करून सुद्धा बघा. तुम्हाला कुठलीहीच गोष्ट तिकडे स्ट्रक्चर वेमध्ये किंवा असं स्टेप बाय स्टेप नाही सांगितली जाणार, कारण ती फ्रीमध्ये, कुठलाही व्यक्ती, कुठलाही पर्सन तुम्हाला फ्रीमध्ये काहीच आजच्या टायमाला शिकवणार नाही. इव्हन आपण जे एज्युकेशन पण घेतलं आहे ते 10-15 वर्ष आपल्या मम्मी पप्पांनी कसे कसे पैसे भरलेत, त्यानंतर आपल्याला एज्युकेशन आपण कंप्लीट करतो, डिग्री घेतो, आणि काय सॅलरी भेटते तर तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आपल्या भारतात लोकांची ॲव्हरेज सॅलरी 12,000 रुपये आहे. 12,000मध्ये जर काही होत असेल तर वेल अँड गुड तुमच्यासाठी, बट जर नाही होत असेल तर तुमच्यासाठी ऑप्शन हे आहे की आपण या प्लॅटफॉर्मवरती जर स्टार्ट करतोय तर आपल्याकडे जे वेगवेगळे पॅकेजेस आहेत, त्या पॅकेजेसचे तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप मी सांगतो काय प्राइसिंग आहे. जे प्राइस वेबसाईटवरती, जे बिझगुरुकुलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती असतात. सो फर्स्ट आहे ट्रॅफिक मास्टरी, ज्याची ऑफिशियल प्राइस आहे 11,000 रुपीज, 10,999, आणि त्यासोबत तुम्हाला 10+ कोर्सेस भेटतात. सेकंड आहे इन्फ्लुएन्स मास्टरी, ज्या तुम्हाला 15+ कोर्सेस भेटतात, आणि त्याची प्राइस आहे वेबसाईटची, ती आहे 18,000 रुपीज. त्यानंतर आहे फायनान्स मास्टरीमध्ये तुम्हाला टोटल 26+ कोर्सेस भेटतात, आणि त्याची ऑफिशियल प्राइस आहे 27,000 रुपीज. आणि लास्ट आहे बिझनेस मास्टरीची ऑफिशियल कॉस्ट आहे 37,000 रुपीज, आणि त्यात तुम्हाला 40+ स्किल्स शिकायला भेटतात. सो आता तुम्ही जेवढे पण पॅकेजेस बघितले, स्किल्स बघितले, तुम्ही कुठल्याही पॅकेजमध्ये जेव्हा स्टार्ट करता, एनरोल करता, तर तुम्हाला त्याचा लाईफ टाईम ॲक्सेस भेटतो. तुम्हाला बिझगुरुकुलकडून एक प्रॉपर सपोर्ट सिस्टम भेटतो, तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटतं. त्यासोबत तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट चॅनल भेटतो, त्यासोबत तुम्हाला टेलिग्राम चॅनल सपोर्ट भेटतो, जिकडे क्वेश्चन आन्सर सेशन्स होतात, जिकडे तुमच्या मनात काही पण क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, तुम्ही तिकडे डायरेक्टली विचारू शकता. म्हणजे तुमच्या मनात काही पण राहणार नाही की असं की यानंतर मला कुठले स्टेप्स फॉलो करायचे. हे सगळी गोष्ट इकडे सॉल्व्ह केली जाते. आता तुमच्या मनामध्ये असं आलं असेल की जितेश, माझ्याकडे पैसे तर नाही आहे स्टार्ट करायला. सो मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे आज जर पैसे असते तर तुम्ही मला मेसेज केला असता का? तुमच्याकडे पैसे नाही आहे म्हणून तर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. आज जर ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली आहे स्वतःहून चालून, तर तुम्ही फक्त विचार करून बघा की आपल्या भारतामध्ये कित्येक लोक आज ऑफिसच्या बाहेर लाईन लावून जॉबसाठी किती एफर्ट्स टाकतात आहे. त्या लोकांनी लाख रुपयाची डिग्री घेतली आहे, तरीसुद्धा लोकांना जॉब नाही भेटत आहे. सो सिम्पल मला एक गोष्ट सांगा, जर आपले फॅमिली आपल्यासाठी लाखो रुपये टाकू शकतात, तर आपण स्वतःवरती 10-15,000, 20-25,000 रुपये नाही टाकू शकत, ज्यातून आपण स्किल शिकून घरात बसून अर्निंग करू शकतो, आणि त्या अर्निंगच्या बेसिसवरती आपण आपल्या लाईफला 360 डिग्री अँगलनी चेंज करू शकतो. आणि तुमच्यासमोर हा एक्झाम्पल आहे. मी एक फक्त BCom करणारा स्टुडंट, ज्याला सोशल मीडियाचं काही नॉलेज नव्हतं, ज्याला डिजिटल स्किल्सबद्दल काही नॉलेज नव्हतं, जर मी करू शकतो आणि बाकी एवढे सगळे स्टुडंट करू शकतात, लोक करू शकतात, तर तुम्ही का नाही करू शकत? डेफिनेटली करू शकता. एक सिंपल गोष्ट आहे, जे पैसे तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठेवणार आहे, ते पैसे तुमचे 6 महिन्यात वाढणार आहेत का? नाही वाढणार. त्या पैशाला तुम्हाला स्वतःवरती इन्व्हेस्ट करायचं आहे. बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट इज सेल्फ इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जेव्हा स्वतःवरती इन्व्हेस्ट करतात, ग्रोथसाठी इन्व्हेस्ट करतात, तेव्हाच तुमच्या लाईफमध्ये चेंजेस व्हायला स्टार्ट होतं. बाकी चॉईस तुमची आहे.
तुम्हाला गायडन्स, मेंटॉरशिप हे सगळी गोष्ट इथून भेटणार आहे. बट जर आज तुम्ही डिसिजन नाही घेतलात ना, तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुम्ही अजून 100-200 व्हिडिओ बघा, बट लाईफ जशी आहे तशी चालत राहणार. काही चेंजेस होणार नाही त्यामध्ये. आणि असे 6 वर्षामध्ये मी खूप सारे एक्झाम्पल्स बघितलेत. आज सुद्धा असे लोक आहेत, जे 5 वर्ष पहिला ज्या लोकांनी मला मेसेज केला, आज ते मेसेज करून बोलतात, की "जितेश भाऊ, आम्हाला रिग्रेट होतं, की तेव्हा आम्ही जर स्टार्ट केलं असतं, तेव्हा जर आम्ही स्किल शिकायला सुरुवात केली असती, तर आज आमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस असते." सो डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे, की तुमच्या लाईफला तुम्हाला चेंज करायचं आहे, की सेम सिच्युएशनमध्ये तुम्हाला राहायचं आहे. सो आतापर्यंत जर तुम्ही थांबले या व्हिडिओमध्ये, म्हणजे कुठे ना कुठे तुमचा इंटरेस्ट आहे, कुठे ना कुठे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस आणायचे आहेत. सो माझ्याकडून तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट असणार आहे, जे कंपनी मला दर महिन्याला प्रोव्हाइड करते डिस्काउंट कोड्स, आणि ते मी खूप लिमिटेड लोकांसोबतच शेअर करतो, जे खरंच आपल्या लाईफमध्ये सिरियस आहे आणि ज्यांना खरंच आपल्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस आणायचे आहेत. सो तुम्हाला जे पण मी प्राईस सांगितलं होतं, त्या प्राइसिंगवरती तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो. सो हा आहे माझा डिस्काउंट कोड, आणि जर तुम्ही हा डिस्काउंट कोड यूज करता तर तुम्हाला खूप भारी डिस्काउंट भेटतो. सो हा आहे ट्रॅफिक मास्टरी. जो तुम्हाला वेबसाईट प्राइस 11,000 आहे. जर तुम्ही माझा डिस्काउंट कोड यूज करता तर तुम्हाला तो 8,000ला भेटणार आहे. नेक्स्ट पॅकेज आहे इन्फ्लुएन्स मास्टरीचा वेबसाईट प्राइस आहे 18,000 रुपीज, आणि जर तुम्ही माझा डिस्काउंट कोड यूज करतात तर तुम्हाला 14,000 रुपीजला तो पॅकेज भेटतो. त्यानंतर असे 2 पॅकेज येतात जे हायली रिकमेंडेड पॅकेज आहेत. तर फर्स्ट आहे फायनान्स मास्टरीचा जो वेबसाईट प्राइस आहे तो आहे 27,000 रुपीज, बट तुम्हाला डिस्काउंट करून तो 19,000 रुपीजला भेटतो. प्लस तुम्हाला इन्फ्लुएन्स मास्टरी आणि ट्रॅफिक मास्टरी त्यासोबत ॲब्सोल्युटली फ्री भेटतो. त्यानंतर येतो लास्ट पॅकेज बिझनेस मास्टरी, जो माझा पर्सनल फेवरेट पॅकेज आहे. त्या पॅकेजवरती तुम्हाला फ्लॅट 10,000 रुपीजचा डिस्काउंट भेटतो आहे. जो पॅकेज तुम्हाला वेबसाईटवरती 37,000 रुपीजचा भेटणार आहे, तो पॅकेज तुम्हाला माझ्या कुपन कोडच्या थ्रू 27,000 रुपीजला भेटतो. प्लस ॲडिशनल बेनिफिट्स हे आहे, की त्यासोबत तुम्हाला फायनान्स मास्टरी, इन्फ्लुएन्स मास्टरी, ट्रॅफिक मास्टरी जे पण पॅकेजेस त्या खाली आहेत ते सगळे पॅकेजेस फ्री भेटतात. म्हणजे टोटल तुम्हाला 40+ स्किल्स भेटणार आहे बिझनेस मास्टरीमध्ये. हे सगळे बेनिफिट्स तुम्हाला एकाच पॅकेजमध्ये भेटतोय. तो आता तुमचा क्वेश्चन असेल, की दादा आम्ही बघितलं व्हिडिओ वगैरे आणि पॅकेजेस वगैरे पण बघितले, आणि बट मी कन्फ्यूज आहे की कुठल्या पॅकेजने स्टार्ट करू, किंवा तुम्ही कुठल्या पॅकेजने स्टार्ट केलं आणि तुम्हाला रिझल्ट्स आलेत. सो बघा, माझं हायली रिकमेंडेड आणि 2 फेवरेट पॅकेज आहेत, ते आहे फायनान्स मास्टरी आणि बिझनेस मास्टरी. ह्या दोन्ही पॅकेजमुळे आज खूप सारे माझ्या लाईफमध्ये चेंजेस आलेले आहेत. म्हणजे तुम्ही ते बघितलंच आहे काय चेंजेस आले आहेत. बेनिफिट्स काय या पॅकेजमध्ये? फर्स्टली तुम्हाला फायनान्स मास्टरीमध्ये हायली स्किल्स भेटतात. कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, स्टॉक मार्केटबद्दल, स्विंग ट्रेडिंगबद्दल, हा ना, असे वेगवेगळे स्किल्स भेटतात. त्यानंतर बिझनेस मास्टरीमध्ये तुम्हाला ऑनलाईन बिझनेसबद्दल शिकायला भेटतं, AI बद्दल शिकायला भेटतं. म्हणजे तुम्ही वन टाईम कुठल्या तरी पॅकेजमध्ये इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस भेटतंय. जर बिझनेस मास्टरीमध्ये स्टार्ट करता तर फायनान्स मास्टरी, इन्फ्लुएन्स मास्टरी आणि ट्रॅफिक मास्टरी फ्री भेटतोय. जर फायनान्स मास्टरीमध्ये जर तुम्ही एनरोल करता तर इन्फ्लुएन्स मास्टरी, ट्रॅफिक मास्टरी आणि अदर जे पण पॅकेजेस सगळे फ्री भेटतात. सो माझं रिकमेंडेशन हेच राहील, तुम्ही फायनान्स किंवा बिझनेस या दोन्ही पॅकेजमधून कुठल्याही पॅकेजमध्ये तुमची जर्नी स्टार्ट करू शकता ॲज पर युअर बजेट. असं जबरदस्ती नाही आहे की माझं बजेट नाही तर मी बिझनेस मास्टरीसोबतच स्टार्ट करू. बजेट असेल यू कॅन गो फॉर द बिझनेस मास्टरी, बट नाही आहे यू कॅन स्टार्ट विथ द फायनान्स मास्टरी. हे 2च पॅकेज मी तुम्हाला रिकमेंड करेल. या पॅकेजमुळे तुम्हाला खूप काय शिकायला भेटणार आहे, तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस येणार आहेत. सो हे सगळे बेनिफिट्स ऐकून झाल्यानंतर तुम्हाला तर डेफिनेटली वाटत असेल की हा बाबा वर्थ इट आहे स्टार्ट करणं आपल्याला इकडे, बिकॉज एकाच प्लॅटफॉर्मवरती एवढे सारे बेनिफिट्स तर भेटत नाही. बट तुमच्यासाठी अजून एक बेनिफिट मी देणार आहे माझ्याकडून, बोनस बोलू शकता तुम्ही त्याला. कारण बघा, कुठल्याही फील्डमध्ये जावा तुम्ही, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जावा तुम्ही, तुम्हाला एक गाईड करणारा व्यक्ती नेहमी लागतो. जर तुमच्याकडे गाईड करणारा कोण व्यक्ती नसेल तर तुम्हाला ग्रो करण्यामध्ये खूप डिफिकल्टी येतात. मला पण तसंच झालं होतं, माझ्यासोबत पण तेच झालेलं. जेव्हा मला काहीतरी स्टार्ट करायचं होतं, माझ्याकडे कोणच नव्हता जो मला प्रॉपर गाईड करू शकतो. आणि तुमच्या मनात नेहमी एक गोष्ट येत असेल की यार मला कोणतरी असं गाईड करणारा भेटला पाहिजे, जर मी एकदा ट्रॅकवर आलो किंवा आली ना तर मी माझ्या लाईफला पूर्ण चेंज करून टाकेल. सो त्यासाठीच तुम्हाला एक बोनस देणार आहे मी, ते आहे माझी पर्सनल मेंटॉरशिपचा ॲक्सेस. माझ्या पर्सनल मेंटॉरशिपची जी प्राईस आहे ती 19,999 आहे, 20,000 रुपीज. बट जर ॲज आय सेड, जसं मी म्हटलं तुम्हाला की माझ्याकडे लिमिटेड डिस्काउंट कोड असतात. जर तुम्ही लवकरात लवकर 24 ते 48 आवर्समध्ये जर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करतात विथ फायनान्स मास्टरी किंवा बिझनेस मास्टरी पॅकेज, तर तुम्हाला माझी जी पर्सनल मेंटॉरशिप आहे 20,000 रुपीजची, ती ॲब्सोल्युटली फ्री भेटणार आहे. त्या तुम्हाला बेनिफिट्स हे भेटणार आहे की माझ्यासोबत तुमचे 1-to-1 सेशन्स होणार मंथली बेसिसवरती. त्यानंतर तुम्हाला 1-to-1 माझ्या व्हॉट्सअप चॅट सपोर्ट भेटणार, कॉलिंग सपोर्ट भेटणार, आणि कुठेही जर तुम्ही स्टॉप होता तुमच्या जर्नीमध्ये तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटणार. आणि जोपर्यंत तुमची अर्निंग होत नाही तोपर्यंत माझी मेंटॉरशिप तुमच्यासोबत राहणार. अर्निंग स्टार्ट झाली त्यानंतरही तुम्ही नेहमी माझ्यासोबत कनेक्टेड राहणार. आज मी महाराष्ट्राचा टॉप अर्नर आहे आणि 2,000+ लोकांना ट्रेनही केलेलं आहे. आणि त्यात असे खूप सारे स्टुडंट्स आहेत, खूप सारे हाऊसवाईफ आहेत, आणि खूप सारे असे लोक आहेत जे जॉबला सुद्धा जातात आहे, आणि खूप सारे असे लोक आहेत जे हे सगळी गोष्ट करता करता आज चांगली अर्निंग पण करतायत माझ्या मेंटॉरशिपच्या अंडरमध्ये. सो हे सगळे बेनिफिट्स आहे माझ्या पर्सनल मेंटॉरशिपचे, जर तुम्ही फायनान्स मास्टरी आणि बिझनेस मास्टरीने स्टार्ट करता. आता जितेश भाऊ, मी व्हिडिओ तर पूर्ण बघितली, पॅकेजेस पण बघितले, बट आता स्टार्ट कसं करायचं जर मला स्टार्ट करायचं आहे?
सो सिम्पल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स भेटतील पॅकेजेसचे, ठीक आहे. सो कसं करायचं तुम्ही ते स्क्रीन रेकॉर्डिंग चेक करू शकता. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पहिलं नाव फिल करायचं आहे, तर ईमेल आय डी, नंतर सेम ईमेल आय डी परत टाकायचं, कन्फर्म ईमेल आय डी, नंतर त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड क्रिएट करायचा ऑप्शन येईल. पासवर्ड तुम्ही अशा प्रकारे क्रिएट करू शकता, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं इथे, जितेशचा जे कॅपिटल, त्यानंतर @ एक स्पेशल कॅरेक्टर आणि त्यानंतर कुठलाही तुम्ही नंबर टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा, जर तुम्ही महाराष्ट्रामधून आहे, कुठल्या दुसऱ्या स्टेटमधून स्टेट सिलेक्ट करायचं आहे. मग प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट तिकडे 2 डॉट दिसतील आणि पॅकेज दिसेल. तुम्हाला तिथे माझा जो कूपन कोड आहे तो कन्फर्म करायचा आहे, JIT2363. जर तो कूपन कोड माझा आहे म्हणजे तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंटचं ऑप्शन भेटेल. जर तुमच्याकडे UPI, गुगल पे, फोनपे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसुद्धा ऑप्शन आहे आपल्याकडे. EMIवर जर तुम्हाला करायचं आहे तुम्ही ते पण करू शकता, बट मी रिकमेंड करेल की जर तुमच्याकडे अमाऊंट आहे तर डायरेक्टली पे करूनच स्टार्ट करा, ठीक आहे. सो हा आहे एनरोलमेंटचा प्रोसेस. एनरोलमेंट जर तुम्हाला नाही जमत असेल डायरेक्टली करा. तुम्ही मला मेसेजसुद्धा करू शकता की दादा मला या पॅकेजने स्टार्ट करायचं आहे. पॅकेजचं तुम्ही नाव मला सेंड करा व्हॉट्सअपवरती, ज्या पण व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कनेक्टेड आहे, आणि त्यानंतर तुमची जर्नी स्टार्ट होईल. तुम्हाला सगळे जे बेनिफिट्स मी सांगितले आहे आणि पर्सनल मेंटरशिपचाही तुम्हाला ॲक्सेस भेटेल आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचाही ॲक्सेस भेटेल. सो आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितली, सगळं तुम्हाला असं वाटतं की हां हे खूप चांगलं आहे, मला स्टार्ट करायला पाहिजे, बट कुठे ना कुठेतरी तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न असतील, डाऊट्स असतील. सो मी तुम्हाला हेच सांगेल, मनामध्ये काहीच ठेवू नका, डोक्यामध्ये काहीच ठेवू नका. तुम्हाला जर बरं वाटत नसेल, तुम्ही आजारी असाल, तर तुम्ही ऑफकोर्स डॉक्टरकडे जाल, इंजिनियरकडे जाणार नाही, है ना. तसंच सोशल मीडियावरती जो व्यक्ती ऑलरेडी 6 वर्षापासून काम करतो, त्याला एवढ्या गोष्टीचं नॉलेज आहे, तर तुम्ही त्याच व्यक्तीसोबत कनेक्ट व्हा. त्याच व्यक्तीला तुम्ही सगळे प्रश्न तुमच्या मनातले विचारू शकता. आणि डाऊट्स जर तुम्ही जेव्हा क्लिअर करता, तर डाऊट्स क्लिअर केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर क्लॅरिटी भेटते की पुढचं स्टेप काय घेतलं पाहिजे. म्हणून तुमच्या मनात काही पण डाऊट्स असतील, तुम्ही ज्या पण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कनेक्टेड असाल, माझ्यासोबत कनेक्ट करून तुमचे प्रश्नांचे उत्तरं घेऊन तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता. थँक्यू.